नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण येथे मटार डोसा म्हणजेच ग्रीन पीस डोसा आज आपण येथे पाहणार आहोत। झटपट होणारा हेल्दी आणि पौष्टिक डोसा आज आपण येथे पाहणार आहोत। चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया। तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ न स्किप करता नक्की शेवटपर्यंत पहा। त्यासाठी मी येथे घेतलेले आहेत 1 कप एवढे हिरवे मटार घेतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये मी 3 ते 4 लसूणच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, आल्याचा छोटासा तुकडा व तसेच कोथिंबीर यामध्ये घालून घेतलेली आहे। आता आपण हे सर्व मिश्रण वाटून घेणार आहोत। यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून छान असं याचं मिश्रण आपण बारीक अशी पेस्ट करून घेणार आहोत। पाहू शकता छान अशी बारीक अशी पेस्ट आपण आता येथे केलेली आहे। आता ही पेस्ट आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर आता यामध्ये आपण 1 कप मटारला आपण 1 कप एवढा बारीक रवा घेणार आहोत। बारीक रवा आपल्याला इथे वापरायचा आहे। जर जाड रवा घेतला तर तुम्ही तो मिक्सरला छान असा बारीक करून घ्यायचा आहे। मिश्रण एक चांगल्या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंफार मिश्रण राहिलेलं होतं, त्यामुळे मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी घालून हेच पाणी मी आता यामध्ये घालून घेतलेलं आहे। हळूहळू लागेल तसं पाणी घालून आपण हे मिश्रण छान असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे। छान असं फेटून घ्यायचं आहे। लागेल तसं पाणी घालून आपण हे मिश्रण फेटून घेणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये आता हाफ टीस्पून बेकिंग सोडा घालणार आहोत व मिश्रण परत चमच्याच्या साहाय्याने फेटून घेणार आहोत। त्यानंतर आपण हे मिश्रण झाकण ठेवून 20 मिनिटं आपण साईडला ठेवणार आहोत। 15 ते 20 मिनिटं आपण हे मिश्रण परत साईडला ठेवायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत व परत मिश्रण छान असं फेटून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि मिश्रण परत छान असं आपण फेटून घेतलेलं आहे। त्याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळच ठेवायची आहे। लागेल तसं हळूहळू तुम्ही पाणी यामध्ये घालून मिश्रण छान असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे। झटपट होणारा हा डोसा आहे व तसेच हेल्दी डोसा देखील आहे। मुलांना तुम्ही टिफिनमध्ये हा डोसा अगदी 15 ते 20 मिनिटात तुम्ही बनवून देऊ शकता। छान असा हा डोसा इथे तयार होणार आहे आपला। मिश्रण बघू शकता तुम्ही छान झालेलं आहे, एकदम पातळ असं। आता आपण पॅन घेतलेला आहे। त्या पॅनवरती सर्वात प्रथम अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावून झाल्यानंतर यावरती पाणी शिंपडायचं आहे। पाणी शिंपडल्यानंतर पुन्हा एकदा आपण स्वच्छ फडक्याने हे पाणी पुसून घ्यायचं आहे, म्हणजेच तव्याचं जे टेम्परेचर आहे ते नॉर्मल करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यावरती डोसा घालून घेणार आहोत। पाहू शकता डोसा किंवा आंबोळी देखील तुम्ही याला म्हणू शकता। दोन्ही साईडने छान असं आपण आता याला भाजून घेणार आहोत। साईडने थोडंसं कडेला लागेल म्हणून थोडं आपण तेल घालून दोन्ही साईडने आपण याला भाजून घेणार आहोत। झटपट असा हा होणारा हेल्दी डोसा आपला इथे रेडी झालेला आहे। तर नक्की रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपली व्हिडिओ कुठून पाहत आहात म्हणजेच कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून नक्कीच मला कमेंट करून सांगा। अशाच पद्धतीने दुसरा डोसा देखील मी येथे करून घेतलेला आहे। तर स्वस्त रहा, मस्त रहा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।